नमस्कार मित्रांनो, आपल्या शासन निर्णय आणि शासकीय योजना माहिती या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे नवीन शासन निर्णय, शासकीय योजना, अनुदान, भरती आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर माहितीसह मिळणार आहेत. म्हणूनच जर तुम्हाला सरकारी योजना, शासन निर्णय आणि नवीन नियमांची अचूक माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय, आता महाराष्ट्रातील युवकांना परदेशात नोकरीची मोठी संधी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी बातमी, आता महाराष्ट्र सरकार थेट परदेशात नोकरी मिळवून देणार आहे. होय, बांधकाम कामगार आणि केअर गिव्हर या क्षेत्रातील हजारो युवकांना आता इस्रायलसारख्या देशामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. पण ही नोकरी कशी मिळणार, कोण पात्र असणार आणि सरकारने यासाठी कोणती नवीन प्रणाली तयार केली आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाचा दिनांक 5 मार्च 2026चा महत्त्वाचा शासन निर्णय. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील कामगारांची संख्या भारतात खूप मोठी आहे. महाराष्ट्र राज्यात देखील ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज यांसारख्या हजारो प्रशिक्षण संस्थांमधून दरवर्षी लाखो कुशल युवक तयार होतात. पण अनेक वेळा भारतात पुरेशा नोकऱ्या उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेक युवक परदेशात नोकरी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी एक नवीन संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचं नाव आहे महिमा, महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबॅलिटी अँड ॲडव्हान्समेंट. ही संस्था कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्य काम असेल महाराष्ट्रातील कुशल युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकऱ्या उपलब्ध करून देणे, परदेशातील कंपन्यांशी समन्वय करणे, प्रशिक्षण, निवड आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करणे. म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून परदेशात नोकरी मिळवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. या शासन निर्णयानुसार सुरुवातीला 2 क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत. एक, बांधकाम कामगार, कन्स्ट्रक्शन वर्कर्स. जगभरात विशेषतः मध्य पूर्व आणि इस्रायलमध्ये कुशल बांधकाम कामगारांची मोठी मागणी आहे. 2, घरगुती शुश्रूषा सहाय्यक, केअर गिव्हर्स. वृद्ध व्यक्ती किंवा आजारी रुग्णांची काळजी घेणाऱ्या केअर गिव्हर यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. सरकार नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना प्री डिपार्चर ओरिएंटेशन ट्रेनिंग PDOT दिलं जाईल. या प्रशिक्षणामध्ये परदेशातील कामाचे नियम, कामाचे वातावरण, भाषा आणि संस्कृती, कामगारांचे हक्क याबाबत माहिती दिली जाईल. यानंतरच उमेदवारांना परदेशात पाठवले जाईल. हा शासन निर्णय महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण युवकांना परदेशात रोजगार, जास्त वेतन, कौशल्य विकास, राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा या सर्व गोष्टींना मोठी चालना मिळणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय राज्यातील हजारो युवकांसाठी मोठी संधी ठरू शकतो. जर तुम्हाला अशाच सरकारी योजना, शासन निर्णय आणि रोजगाराच्या संधीबाबत माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह.